ज्ञान गोविंद गुणवंत कीर्तिवंत नीतिवंत सामर्थ्यवंत स्त्री सन्मानक सर्वगुण संपन्न शिवपुत्र धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की। मुद्दा लोकसभेचा या पुढारी न्यूजच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानानं पवित्र झालेल्या वढू बुद्रुक या गावामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांचं स्वागत। खरं तर लोकसभेचा हा कार्यक्रम करत असताना, लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम करत असताना जेव्हा वढू बुद्रुकला आपण आलेलो त्यावेळी तो कार्यक्रम फक्त एक साधा कार्यक्रम राहत नाही, कारण त्याला जे वलय लाभलेलं आहे या गावाला, इथे छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं आणि त्यानंतर पेटलेल्या मराठेशाहीनं औरंगजेबाचे पुढे थडगं या महाराष्ट्रामध्ये बांधलं आणि तो आपला इतिहास आहे। आणि तोच प्रचंड ज्वलंत असा इतिहास ज्या गावाला लाभलेला आहे त्या गावामध्ये हा कार्यक्रम करत असताना माझ्या भावना फार वेगळ्या आहेत। माझ्या भावना नेहमीच्या कार्यक्रमांच्या पलीकडे जाणाऱ्या आहेत। त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा छत्रपती संभाजी महाराजांना आदरानं अभिवादन करत हा कार्यक्रम सुरू करणार आहे। सगळ्यांचं पुन्हा एकदा या पुढारी न्यूजच्या कार्यक्रमात स्वागत, सगळ्यांचं स्वागत। कार्यक्रमाला सुरुवातीला प्रथेप्रमाणे आपण आधी ओळख करून देणार आहोत सगळ्या आपल्या मान्यवरांची आणि त्यानंतर अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या या शिरूर लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये पुढे तर प्रचंड राडा असणारे निवडणुकीचा, मात्र त्यामध्ये ज्या मतदारसंघांकडे सर्वाधिक लक्ष लागून राहणार आहे त्याच्यापैकी शिरूर सुद्धा असणारे, वेगळं सांगायला राजकीय पंडिताची गरज नाही। आपण कोण कोण आहेत मान्यवर त्यांच्याकडे जाऊयात। मंगलदास बांदल अपक्ष आहेत, ते सुद्धा आपल्या या चर्चेमध्ये सामील होतील। सुरेश भोर शिवसेना ठाकरे गटातर्फे भूमिका मांडण्यासाठी, मी जेव्हा इकडे गट वगैरे म्हणतो त्यावेळी भावना दुखावून घेऊ नका, लोकांना कळण्यासाठी ते करत असतो। अन्यथा चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे, आम्हाला तुम्ही गट का म्हणता असं कृपा करून भावना दुखावून घेऊ नका। त्यामुळे राम गावडे आहेत भाजपतर्फे, विलास लांडे ज्येष्ठ नेते, त्यांची वेगळी ओळख करून द्यायची। अजित पवार राष्ट्रवादीच्या सोबतच आहेत आणि इच्छुक सुद्धा आहेत, मी त्यासाठी त्यांच्याकडे जाणार आहे, पण तो जरा वेगळा विषय ठरेल। पुन्हा एकदा आणखी नाव की ज्यांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही, आढळराव पाटील यांची काय वेगळी ओळख करून द्यायची। 3 वेळा हॅट्रिक साधलेले असे खासदार राहिलेले आहेत, स्वतः एक मोठे उद्योजक सुद्धा आहेत। फार कमी लोकांना माहिती आहे, राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे हा एक भाग झाला, मात्र ते एक मोठे उद्योजक आहेत आणि तो उद्योग अतिशय विशिष्ट आहे। अत्यंत स्पेसिफिक प्रिसिजन टेक्नॉलॉजीमध्ये काम करणारा त्यांचा डायनामिक उद्योग समूह आहे, त्यामुळे तो एक वेगळी त्यांची ओळख आहे। आणि बैलगाडा शर्यतीचा अनेक मुद्दे त्यांनी वेळोवेळी लावून धरले होते। याशिवाय आपल्यासोबत आहेत विश्वास ढमढेरे एनसीपी राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते आहेत। समीर ठेगळे मनसेची भूमिका मांडायला इकडे असणार आहेत आणि त्याचप्रमाणे वैभव यादव काँग्रेसकडून। त्याचप्रमाणे आता आपल्या सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असेल की मग अमोल कोल्हे कुठे आहेत, तर मी हे सगळ्यांसाठी हे नमूद करू इच्छितो की आम्ही अर्थातच कार्यक्रम आयोजित करतो म्हटल्यानंतर त्यांना अप्रोच केलं होतं, ते येणार असं म्हणाले होते, मात्र ऐनवेळी काही अडचणींमुळे असेल त्यांनी ते यायला असमर्थ आहे असं त्यांनी आपल्याला कळवलेलं आहे। हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेला आणि विशेष करून शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेला माहिती आहे की ह्या मतदारसंघात तिकीट कुणाला मिळणार आहे। उमेदवार कोण आहे हे महत्त्वाचं नाही आहे, कुठल्या पक्षाला तिकीट मिळेल हे महत्त्वाचं नाही आहे। ह्या मतदारसंघातून नरेंद्र मोदीजींच्या विचाराचा, एकनाथभाई शिंदे यांच्या विचाराचा, अजितदादा पवार यांच्या विचाराचा आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या विचाराचा खासदार निवडून जाणं हे महत्त्वाचं आहे। आता साहजिक तिकीट चर्चा जागा वाटप हे होईल तेव्हा होईल, परंतु मी त्यामध्ये स्ट्रॉंग इच्छुक आहे, कारण गेले 5 वर्ष खासदार नसताना सर्वाधिक जास्त महाराष्ट्रातल्या कुठल्याही खासदारापेक्षा मी जास्त लोकांमध्ये आहे, लोकांमध्ये फिरलोय। अगदी पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी फिरतोय। मला फक्त इकडे मी विलास लांडेंकडे येतोय। मी जसं मगाशी उल्लेख केला की इच्छुक अनेकांची असली तरी सुद्धा ही सीट नेमकी कोणाची आहे। ट्रॅडिशनली ही सीट राष्ट्रवादी काँग्रेसची, आता त्याच्यामध्ये जे स्टँडिंग खासदार आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे झाले। टेक्निकली आपण अजितदादांच्या पक्षासोबत आहात, म्हणजे राष्ट्रवादी पक्षासोबत। आता ही सीट जर का तुमच्याकडे याची म्हटली तर जी पारंपरिक विरोधक म्हणून जी सीट ज्यांच्याकडे राहिलेली ती आहे शिवसेना, तर मग नेमका गुंता सुटायचा कसा? कोणी आलं तरी महायुतीचा खासदार या ठिकाणी होणार आहे। सीटच्या बाबतीत आढळराव पाटील काय किंवा विलास लांडे काय हे एकच आहेत। दो पार्टी एक जान है हम, नाही 3 पार्टी एक जान आहे। इकडे मी तेच मगासपासून म्हणतोय, इथे आहे त्या महायुतीमध्ये 2 उमेदवार आहेत,
हे विरोधात आहेत, पण इथे सुद्धा यांचं राष्ट्रवादीचे स्टँडिंग म्हणजे यांच्या बरोबरच्या राष्ट्रवादीचे स्टँडिंग आणि पारंपरिकरित्या ज्या शिवसेनेची जागा असायला हवी तिथे आता हे यांचा पक्ष आहे. तर मग येणार कशी? मग या एवढ्या मोठ्या युद्धामध्ये, महायुद्धामध्ये काय होणार आपलं? नाही आता याच्यात काय आहे, मी आता मुळातच पैलवान आहे लाल मातीमध्ये. कारण कुस्ती काय एकाशीच करावं लागते. पैलवान किती जरी आखाड्यात उतरले तर एकाच बरोबर कुणाबरोबर तरी लंगोट लावून कुस्ती करायची आहे. त्याच्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय ठरू. 3 वर्षापूर्वी ते बसलेले आढळराव आपल्याच पक्षात होते. त्यांच्या नेतृत्वाखाली किंवा त्यांच्या सोबत आपण कधीतरी इकडे लढलो होतो. आणि आज जे तुमच्या मित्रपक्षाचे खासदार आहेत त्यांच्या विरोधात लढलो होतो, प्रचार केला होता. ही भावना कशी आहे हो तुमच्या मनात? आम्हाला फक्त ठाकरे माहिती आहेत आणि ठाकरे म्हणजे शिवसेना एवढंच माहिती आहे. तर वाटतंय कसं, शिवसैनिकांना कसं वाटतं की अरे हे तर आपले नेते होते? नाही जरी दादा तिकडे उमेदवार असले परंतु आमचं पक्षावर प्रेम आहे आणि आम्ही पक्षाचे एकनिष्ठ शिवसैनिक आहोत. आणि आम्ही ओरिजिनल उद्धव साहेब गटाचे आहे. आता अमोल कोल्हे तुमचे नेते झाले. नेते नाही पण आमचे उमेदवार असू शकतात. बाकीचं सोडा, भाजपला या जागेमध्ये रस आहे की नाही? आहे. भारतीय जनता पार्टी चाचपणी करते या निमित्तानं. त्यामुळं भारतीय जनता पार्टीमध्ये महेश लांडगे, स्वतः मी आणि प्रदीपदादा कंद यांनी दावा ठोकलेला आहे. निवडणुका 2 महिन्यावर आहे. पुढचा माझा दौरा असणार आहे त्यावेळी तुम्ही नेमक्या याच गमछा बरोबर असणार आहात का? याच गमच्या बरोबर, काँग्रेस पक्ष बरोबर. काय नेमकं आताचं चित्र आहे? आताचं चित्र साहेब असं आहे की काँग्रेस पक्ष हा कायमस्वरूपी राहणारा पक्ष आहे. हा काही संपणारा पक्ष नाहीये. आले किती गेले किती काँग्रेस पक्षाला काही फरक पडत नाही. आताचा काय विचार असणार आहे? खरं तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आमची चाचपणी चालू आहे. पण लढवणार आहे 100%. राजसाहेबांच्या आदेश आल्यानंतर 100% लढवणार. बरं. मला एक पहिला तर ताजा प्रश्न विचारायचा आहे. मराठा आरक्षण आज जे विधिमंडळात पारित झालेलं आहे, मराठा आरक्षण, हे आरक्षण जरांगे पाटील म्हणतात हे आरक्षण ते नव्हे जे आम्हाला पाहिजे. हे आरक्षण तेच एसीबीसी सारखं आहे आणि हा मुद्दा मोठा असणार आहे. मला आपल्याला सगळ्यांना विचारायचं आहे, या मराठा आरक्षणाबद्दल एक कार्यकर्ता म्हणून, नागरिक म्हणून आपलं काय मत आहे? हे जे आरक्षण दिलेलं आहे 10%चं आरक्षण, कुणबीवाले जे आहेत ते ओबीसी मध्ये जाणार आहेत, पण जे राहिलेला जो घटक होता तो आजच्या आरक्षणामध्ये आलेला आहे. त्यामुळे आम्हाला आनंदाची आज गोष्ट आहे. आम्ही जरांगेच्या मताशी सहमत आहे. जरांगे जे म्हणतील त्यांच्या पाठीमागे आम्ही आहे. आणि जे आता जे आरक्षण पारित केलंय ते एकदम भूलथापा देणार आहे. करेन आढळरावजी, अमोल कोल्हेंचा जे काही जनरल आता गेल्या काही काळात त्यांच्या मुलाखती होत आहेत ते आमच्याकडे सुद्धा ओपन फोरमवरती येऊन गेले. त्यांनी आकडेवारी सुद्धा सांगितली, विविध योजनांसाठी आम्ही किती पैसा आणला. याकडे आपण कसं पाहता एक माजी खासदार म्हणून या परिसरात? संसद रत्न खासदार म्हणून मी कधी असं बोललो नाही. देशातल्या अनेक खासदारांना संसद रत्न पुरस्कार मिळतो, पण कुणीही अशा टेऱ्या बुडून घेत नाही की संसद रत्न खासदार झालो, संसद रत्न झालो. हा मला तर अक्षरशः मला तर त्यांना विचारायचं आहे की कोल्हे साहेब जरा दाखवा ना प्लीज, कुठे कामं ढूंढते राहू जाएंगे असं आहे ते. पद्धतीने राष्ट्रीय महामार्गाचे कामं त्यांनी निविदा प्रक्रियेवरती मार्गी लावलेत. बैलगाड्याच्या संदर्भातला हा असणारा मुद्दा तो त्यांनी त्याही ठिकाणी मार्गी लावला. बैलगाड्याचा मुद्दा अमोल कोल्हेंनी मार्गी लावलाय? बैलगाडीचा मुद्दा कोणी मार्गी लावलाय? बैलगाड्यावाल्याचा मुद्दा फक्त खासदार शिवाजीदादा आढळराव पाटलांनीच घेतला. बैलगाड्याची बंदी ज्यावेळेस पहिल्यांदा बैलगाड्यावर बंदी आली त्यावेळेस देशातला एकमेव खासदार आहे ज्याने स्वतःचं बिल लोकसभेमध्ये मांडलं. कुणाच्या मंजूर झाली ती? कुणाच्या झाली? चालू तर अमोल कोल्हेंच्या काळातच झाली ना. नाही, त्याला मुद्देसूद मांडणी करायला लागते. ती मुद्देसूद मांडणी करायला कुठंतरी कमी पडले, त्याच्यामुळेच ही वेळ आली ना. मग 15 वर्ष त्याच्यावरतीच मतं मिळवली आणि मग त्या बैलगाडा शर्यत ही फक्त अमोल कोल्हे खासदारांनी चालू केली. 1 रुपया जरी बैलगाडा शर्यतीसाठी 1 रुपया जरी अमोल कोल्हेंनी खर्च केला असेल ना तरी मायकाला आले. तुम्ही खर्च केलेले पावते दाखवा, मीडियाला पावते दाखवा, तुम्ही खर्च केलेले पावते दाखवा. चला, एक बैलगाड्यावर एक केस तरी दाखवा, त्यांनी एक केस दाखवा. अमोल केल्यावर एक केस दाखवा बैलगाडी शर्यती. खासदार तुम्ही हे जे म्हणतात ना पावत्या पाहिजे, आमच्या खासदार शिवाजी आढळराव पाटलांकडे जे वकिलाला पैसे दिले त्याच्या पावत्या तुम्ही या, 100% तुम्हाला दाखवू. अनेक कार्यकर्त्यांच्या अनेक बैलगाडा मालकांच्या गुन्हे दाखल आहेत. हे काय वैयक्तिक कुणी बरेचसे बैलगाडा मालक जे आहेत त्यांच्यावरती भरपूर गुन्हे दाखल आहेत, सगळ्यांच्यावरती. ते काय एका पक्षाचे गुन्ह्याचे नव्हते. ते बैलगाडा मालक आणि खासदार साहेबांची संसदेतली भाषणं सुद्धा आहेत बैलगाडा सुरू व्हावी याच्यासाठी. मी ओपन चॅलेंज देतो, कुणी उद्या लांडवडीला या. कोल्हेंपेक्षा डबल भाषणं केली आहेत, कोल्हेंपेक्षा डबल भाषणं केली आहेत. 15 वर्षामध्ये बैलगाड्यांवर जेवढा अभ्यास मी केलाय
त्यांनी फक्त 2-3 भाषणं केली आहेत. मी 10 भाषणं केली आहेत बैलगाड्यांवर. मावळ तालुका हा राष्ट्रवादीचा आहे, शिरूर तालुका हा राष्ट्रवादीचा आहे आणि खेड तालुका हा सुद्धा राष्ट्रवादीचा आहे. म्हणून जाणून बुजून ह्या रस्त्याचं काम, रखड्याचं काम खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्ष करीत आहे आणि खऱ्या अर्थाने हा मृत्यूचा सापळा झालेला आहे. म्हणून तुमचा प्रश्न मी खऱ्या अर्थानं विचारतो दोघांना. सगळा जो विकास आहे तो भारतीय जनता पार्टीमुळे चालू आहे आणि राज्याचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः जातीनं लक्ष घालतायत. केंद्रीय मंत्री आणि आमदार नितीनजी गडकरी साहेब सगळे टेंडर झालेले आपण पाहिलं आणि भविष्यामध्ये आम्ही याचसाठी काम करतोय. आम्हाला कुणावरती आरोप करायचा नाही, परंतु महायुतीचं सरकार असल्यामुळे त्या ठिकाणी ज्या बैलगाडीच्या शर्यतीच्या बाबतीमध्ये श्रेय घेण्यापेक्षा महायुतीच्या सरकारने तो श्रेय त्या ठिकाणी घेतलेला आहे. आढळराव दादांनी ज्यावेळेस काही प्रतिक्रिया व्यक्त केल्या आणि गाड्याच्या योगदानामध्ये महेश दादाचं नाव घेतलं, त्याच्यानंतर विलास शेठ लांडेंनी आता ते गेटच ओपन करणार आहेत, कुणाला तरी ते कार्यकर्ते म्हणतायत विलास शेठ आणि लोकसभेचं ओपन गेट करणार आहेत. आता त्यांच्या गेटनी कोण येतोय मला माहित नाही, पण सगळ्यांनी महेश दादा आणि सगळ्यांचा जो एकोपा मला दिसतोय याच्यापेक्षा लोकशाहीची चांगली व्याख्या होऊ शकत नाही. आज सगळे एकामेकाबद्दल खूप भरभरून बोलतायत. असंच ते लोक टाळ्या वाजवतात पण त्यांना कळत नाही की तुम्ही हे उपासना म्हणताय. नाही नाही. ते मला कळलं. ते टाळ्या वाजवताय. पण हे जे प्रेम आहे ह्या प्रेमाला कुणाची नजर लागू नये. मी आता अयोध्येला जाऊन आलो. अयोध्येमध्ये इंटरनॅशनल दर्जाचं रेल्वे स्टेशन आणि अयोध्याधाम वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट तिकडे तयार झाला. कधी तयार झाला तर पुढच्या 1-2 वर्षातच तयार झाला. इकडे चाकणचा म्हणजे मी सांगतो 5-6 वर्षापासून म्हणजे आढळरावांची कदाचित 2री-3री टर्म गेली असेल ती मागणी करून सगळी. मग भाजपला जे अयोध्येमध्ये चमत्कार करणं शक्य आहे ते उद्योगनगरी या पुणे जिल्ह्यामध्ये करणं का नाही शक्य? साहेब या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या संकल्पनेतून 2014 पूर्वीची परिस्थिती पाहिली तर फक्त 74 एअरपोर्ट होते, आता 148 एअरपोर्ट आहे. त्याच्यामध्ये इथला चाकणचा का नाही आहे प्रकल्प आहे, नियोजित आहे, तो सुद्धा होईल आणि हे सर्व काम भारतीय जनता पार्टीच करेल. फॉस्कॉन प्रकल्पापासून सगळे हजारो कोटीचे प्रकल्प या ठिकाणी गुजरातला गेलेले. हिरा व्यापारापासून सगळं गुजरातला गेलं. सगळ्यात जास्त स्थानिक परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस भाजप नाही ऐका भाजपकडे केंद्रीय सरकार आहे. अयोध्येमध्ये विमानतळ बनतो, इकडे का नाही तुम्हाला? या सगळ्याला कारणीभूत जो 5-4.5 वर्ष अमोल कोल्हे खासदार होता, याच्यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघ 5 नाही 25 वर्ष पाठीमागे गेला. खरं पाहिलं तर एअरपोर्ट अथॉरिटीनी खेड तालुक्यामध्ये एकही जागा विमानतळाच्या योग्यतेची नाही हे अशा पद्धतीची एअरपोर्ट अथॉरिटीने माहिती दिलेली आहे. त्यामुळं दादांवर खोटे नाटे बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे. जर खासदार शिवाजी आढळराव पाटील त्या मतदारसंघाचे खासदार झाले असते तर या ठिकाणी 100% पुणे नाशिक रेल्वे, सगळे हायवे, त्याचप्रमाणे तुम्ही जे सांगता ते रेल्वेचं स्टेशन हे सुद्धा अयोध्येसारखं झालं असतं. आढळरावदादांनी पैसे आणायचे, भाजपच्या नेत्यांनी पैसे द्यायचे, ही आदल्या दिवशी उद्घाटना. मला इकडे येताना लोकांशी बोलावं लागतं. लोकांशी बोलावर मला कळलं अनेक जण म्हणतात की किंवा ही सगळी मंडळी टीका पण करतात अमोल कोल्हे आम्हाला दिसतच नाहीयेत. आता या इकडे आल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष हा डायस जेव्हा आज लोकांचा पुढारीच्या कार्यक्रमात जाईल तेव्हा इकडे माजी खासदार दिसेल, अपेक्षा असलेले खासदार दिसतील, ज्यांना सीटची अपेक्षा आहे ते दिसतील, पण अमोल कोल्हे दिसणार नाही. याचं काय करायचं? काहीतरी कारणास्तव आले नसतील, परंतु खासदारांचं प्रत्येक गावोगावी एकदा तरी व्हिजिट झालेली आहे. असं काय तुम्ही फेसबुकवरती त्यांच्या पोस्ट बघा, कुठल्या लग्नाला गेलेत, कुठल्या कार्यक्रमाला गेलेत, सगळ्या पोस्ट दिसतील. आजी आणि माझी दोघांनाही माझा प्रश्न आहे की पुणे नाशिक महामार्ग होणार होता, तो आता कुठं गायब झालेला आहे. महामार्ग यांनी जाहिरातीबाजी केली की पुणे नाशिक रेल्वे झाली, परंतु अजून अंतिम मंजुरी त्याला मिळाली. अमोल कोल्हे आमच्या कार्यक्रमात म्हणाले की त्याच्यासाठी मंजुरी मिळालेली आहे आणि प्रकल्पासाठीचा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे. मग काय प्रॉब्लेम? आता त्याच अंतिम मंजुरी मिळायची अजून बाकी आहे, त्याच्या आधीच यांनी जाहिरातबाजी केलेली आहे. पुणे नाशिक रेल्वे गेल्या 5 वर्षामध्ये मी पराभव झाल्यापासून जी स्थिती होती ती स्थिती आज आहे. त्यामुळं तो विषय त्यांनी कुठलाही पाठपुरावा केलेला नाही. नुसते फोटो काढून पत्र टाकवणं त्याच्यामध्ये काही होत नाही. माझ्यासारखा तिथं खासदार असता तर एवढा रेल्वे कुठेतरी ट्रॅकवर आली असती. आणि माझ्यावर ज्यांनी आरोप केला ना की गेलो विमानतळ गेलं, मग त्यांना 5 वर्ष होती ना, सरकार त्यांचं ताब्यात होतं, मग त्यांनी का नाही त्यावेळेला आणलं? काय हालचाल करायला पाहिजे होती की नाही? अमोल कोल्हेंच्या बाबतीत म्हणजे स्टँडिंग खासदार म्हणून जो आरोप शिंदे म्हणजे शिवसेना किंवा भाजप करतायत किंवा आढळराव करतायत याकडे कितपत तथ्य? 100% आता जे आरोप करतात एकदम 100% बरोबर आहे. कारण की
बोलाचीच भात आणि बोलाचीच कढी. त्यांच्याकडनं सर्वसामान्य माणसाला जी अपेक्षा होती ते पूर्ण करण्यामध्ये 100% अपयशी ठरलेले आहेत. कारण की तरुणांचा नेता, आम्ही त्याला नेता समजलं होतं, परंतु ते अभिनेता होते आणि अभिनेताच राहिले, ते नेता होऊ शकले नाही. अभिनेत्यावरती सातत्याने साहेब बोललं जातं. त्यांनी अभिनय कोणाचा केला? शिवाजी महाराजांचा केला, संभाजी महाराजांचा केला. ह्या दोन्ही गोडसेंचा पण केला ना, नथुराम गोडसेंचा पण अभिनय केला ना. की त्यांनी अभिनय जरी केला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा केला, संभाजी महाराजांचा केला. जर हा अभिनय जर जनतेला चुकीचा वाटत असेल तर ह्याच्यापेक्षा वेगळं. पण मतदारसंघामध्ये लोकांची या परिस्थितीत जर पाहिलं तर त्या ठिकाणी कामाच्या बाबतीमध्ये संपर्क नाही असं लोकांची चर्चा या ठिकाणी आहे. निष्क्रिय खासदार म्हणून जनता बोलतायत. आपण पाहिलं ते निष्क्रिय खासदार आहेत. आणि मध्यंतरी कसे नारूचा रोगी कळवान 1000 रुपये, तसं स्लोगन होती मध्ये, खासदार दाखवान 1000 रुपये मुळा. निष्क्रिय आहेत. पण मला असं वाटतं नटसम्राट नाटकामधली ज्यावेळेस तो भूमिका करतो तो सांगतो देताय का मला कुणी घर, तसं माझ्या शिरूर तालुक्यामध्ये बंद पाडलेल्या कारखान्याला कुणी न्याय देणार आहे का नाही, कारण त्याच्यावर मी बोललं पाहिजे. राजा छत्रपती राजा छत्रपती आणि धर्मवीर संभाजी महाराज यांचं इतिहास फार तळागाळातल्या माणसाला. धर्मवीर संभाजी महाराजांच्या समाधीसाठी यायला बी त्यांना पैसे लागतात. त्यांना अभिनेता म्हणून छान आहे. अमोल कोल्हे जर खासदार 5 वर्ष असेल ना तर या गावात येऊन पैसे मागितले नसते, कारखाना चालू केला असता. बोटगंगा एक मी आज वडू बुद्रुकचा एक ग्रामस्थ म्हणून मी सांगतोय की अमोल कोल्हे, धर्मवीर संभाजी महाराज हा शिरूर हवेलीचा एक अस्मितेचा विषय, तर ज्या महाराष्ट्राचा अस्मितेचा विषय, तर ज्या वेळेला अमोल कोल्हेंनी प्रथमतः शिवाजी महाराजांची भूमिका केली, ह्या वडूच्या लोकांनी त्यांची मिरवणूक काढली होती. त्याच्यानंतर ते अभिनेता होते त्यावेळेला. ज्या वेळेला संभाजी महाराजांची त्यांनी भूमिका केली, एक चांगलं काम केल्यामुळे शिरूर हवेली ह्या गटातून भावनिकतेने लोकांनी त्यांना मदत केली होती. त्याचं माघारी त्यांनी काही दिलेलं नाही, रिटर्न काही दिलेलं नाही. कारण की ज्या पद्धतीने 5 वर्ष शिवस्वराज्य यात्रेमध्ये तर मोठे दावे सगळे बघायला मिळाले, पण इथं स्थानिक आहे, ग्रामस्थ आहे, तुम्ही इथं विचारू शकता. दावा करायला ते आता बरेच पक्षांचे प्रलोभन चालू आहे, त्यामुळे ते तिकडे गेले असतील, त्यामुळे दावा करतात. इथल्या तुम्ही ज्या रस्त्याने आज आले तो 40 कोटींचा निधी खासदारांनी टाकलेला आहे डॉक्टरसाठी. आणि इथला जो आराखडा आहे त्यावेळेला प्रत्येक मिटिंगला खासदार आणि आमदार दोघं हजर होते, त्यांच्या पाठपुराव्यामुळेच झालेला आहे. की 75 केंद्र MIDC असून सुद्धा स्थानिकांना त्या ठिकाणी रोजगार मिळत नाही. की शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये हे गेले 5 वर्ष 15 वर्षापूर्वीचे जे मुद्दे आहेत ते आता नाही आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नव्याने प्रश्न निर्माण होणार आहेत. जसं काय PMRDAचा जो विकास आराखडा आहे तो हायकोर्टाने रद्द केला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला जसं राम लल्लाचं तुम्ही केलं, आमच्या महाराष्ट्राचे हे अस्मितेचं भवन आहे, ज्या पद्धतीने इथे निधी टाकला जातोय, या सरकारने आतापर्यंत काय केलं? मग इथे त्या सरकारनं आता महायुतीच्या सरकारने काय केलं? पूर्वीचा आराखडा 250 कोटीचा होता, 248 कोटीचा होता. मी मुख्यमंत्र्यांकडे विषय मांडल्यानंतर मी सांगितलं अपूर्ण विकास आराखडा तयार झालेला आहे, त्याला बरीचशी कामं नवीन सुचवली पाहिजे, ग्रामस्थांना विचारात घेतलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी तिथं आदेश दिलेत, माझ्याकडे गाडीमध्ये कागद आहेत, आढळराव सांगतील त्याप्रमाणे ग्रामस्थांशी चर्चा झाली पाहिजे. ग्रामस्थांना विचारात घेऊन काही नवीन गोष्टी ऍड करायच्या तर त्या करा. आणि सगळे ग्रामस्थ तिथं मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला होते. तो विकास आराखडा महिन्याभरामध्ये मी तयार केला, 250 कोटीच्या ऐवजी 400 कोटीचा. त्याला देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांनी मंजुरी दिली, त्याचं टेंडर निघालंय. आता त्या टेंडरचं वर्क ऑर्डर एका ठेकेदाराला पार्ट जी आहे 200 कोटी रुपयाचं, ती पुढच्या आठवड्यामध्ये त्याची वर्क ऑर्डर होईल. जसं ते एका फिल्म मध्ये सदाशिव अमरापूरकर आणि यांचं असेल की लेकिन त्या करेगा कौन कुर्बानी देगा कौन, तसं तो पिक्चर आठवतं ना तुम्हाला? त्याच्यामध्ये एका जागेसाठी कुर्बानी देगा कौन. नाही याच्यामध्ये याच्यामध्ये आता काही मुद्दे महत्वाचे आहेत. याच्यामध्ये मुद्दे कुर्बानी लांडेजी, असं हे लांडेजी, आम्ही त्या लांडेंना ओळखतो की जे अपक्ष असल्यावर सुद्धा जिल्हा हादरवून टाकतात. आता माझ्या साध्या प्रश्नाला कृपा करून साधं सुद्धा उत्तर देऊ नका. कुर्बानी तर देणार नाही, पण कुर्बानी मी घेणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस का आढळराव पाटील, म्हणजे दोन्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी, आता यांच्यापैकी कुर्बानी कोण देणार? आता घेणाऱ्या व्यक्तीला मी विचारतो की घेणार का देणार का काय होणार?
मेन गेट भारतीय जनता पार्टीचा आहे. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ नेते जो काही निर्णय देतील तो आमच्यासारख्या कार्यकर्त्याचा निर्णय अंतिम असेल. अहो भाजपच्या नेत्यांना ठाण्याची पण जागा पाहिजे. प्रश्न असा आहे की तुमचं इकडच्या स्थानिकांचं काय मत आहे, या मंडळींनी काय करायचं, लांडेंनी काय करायचं, आढळरावांनी काय करायचं? महायुतीमध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत साहेब. यामध्ये भारतीय जनता पार्टी बरं ते अमोल कोल्हे येणार नाहीत ना भाजपमध्ये? बिलकुल नाही, त्यांना घेणार नाही. अमोल कोल्हे भाजपमध्ये तर नाहीयेत. त्यांचं शपथपत्राबाबतीत ऍफिडेव्हिट बद्दल हाच वाद झाला होता की त्यांनी दोन्हीकडे ऍफिडेव्हिट दिली अशी टीका झाली होती. त्यांना संधी दिली होती. ऐनवेळी फटा पोस्टर ऐका ऐनवेळी फटा पोस्टर निघला हिरो तो होणार नाही. भारतीय जनता पार्टीचे अनेक सर्वे असतात, त्या सर्वेमध्ये त्यांचा निष्क्रिय खासदार म्हणून गणना झालेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांना स्थान नाही. अर्थात या जिल्ह्याचं, या लोकसभा मतदारसंघाचं राजकारण यासाठी ना चाणक्याला सुद्धा 10 वेळा अभ्यास करावा लागेल, एवढं इकडचं गुंतागुंतीचं राजकारण आहे. सध्या तरी इथल्या जागेसाठी महायुतीत किंवा महाविकास आघाडीमध्ये कुर्बानी देगा कोण आणि लेगा कोण हा मुद्दा मात्र चर्चेत राहणार आहे. तोपर्यंत आपण मात्र लक्ष ठेवून असणार आहोत. आपला दौरा असा सुरू राहणार आहे. मुद्दा लोकसभेचा पुढारी न्यूजवर.